नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, सगळ्यात आधी तुम्हाला शुभ संध्याकाळ. आणि तुमची प्रत्येक संध्याकाळ ही शुभच होत असते, कारण आपली ही जी संध्याकाळ आहे त्या संध्याकाळची सुरुवात ही आपल्या मालिकेने होत असते. त्यामुळे खूप छान वाटतं. त्यातून आज 25 डिसेंबर म्हणजेच क्रिसमस. 25 डिसेंबर हा येशू यांचा जन्मदिवस आणि ह्या काळात आपले ईसाई बांधव फार मोठा उत्सव साजरा करत असतात, उत्साहाने एकत्र येत असतात, येशूंचे गोडवे गात असतात. म्हणजेच काय, एकंदरीत सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. आजच्या भागात सुद्धा आपण हाच आनंद साजरा करणार आहोत. तू भाऊजींना सांगितलं की बा मला शिकायचं आहे, तुम्ही तेव्हा असं म्हणजे शिक्षणाला जास्त हे महत्व देत नाही. महत्व देत नव्हते. पण ती अशी खंत वाटते. जीव आहे तोपर्यंत मला ही सतत खंत वाटणार. आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील प्रति पंढरपूर नंदवाळ या गावामध्ये आणि तिथल्या सगळ्या ताई आज आपल्या या 16 सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये कोण असणार आहे हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर. तेव्हा चला तर मग आपल्या या पहिल्या धमाकेदार खेळाला सुरुवात करूया आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की त्यांनी पटापटा इथे यायचे. यावर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचं अभिनंदन सुद्धा. शुभेच्छा अशासाठी की ह्या पहिल्या खेळातून तुमच्यापैकी 5 ताई आहेत त्या जाणार आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई ह्या बाद होणार आहेत. हा, आता बघूया कोण आहेत त्या 5 ताई त्या जाणार आपल्या पुढच्या खेळामध्ये. ह्या ताईंमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. आणि आपला आजचा हा 25 डिसेंबरचा आपला हा विशेष भाग असल्यामुळे हा सगळ्यांना पुन्हा एकदा क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. ताई, तुझं नाव सांग बरं. सारिका जितेंद्र पाटील. तू होणार म्हणजे हुकमाची राणी होणार? मी होणार हुकमाची राणी असं मनातून मी तू होणार हुकमाची राणी. हो. चला, बाकीच्या सगळ्यांनी घरी जा. ताई, तुझं नाव सांग बरं. पूजा धनाजी सावर्डे. पूजा ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 12 वर्ष झाली. 12 वर्ष झालेली आहे. बाबा, आज कसं वेगळं वाटतंय की नाही? होय, छान वाटते. बरं, टीव्ही वरती दिसणार आहे. दिसणार होय पण मग कोणाकोणाला सांगितलेस बरं, सांग बरं. मी आज टीव्ही वरती दिसणार आहे वगैरे. अजून तरी म्हणजे आता फोन लावणार आहे नंतर ना कोणाला? पाहुणेसनी वगैरे. पाहुणेसनी वगैरे. ठीक आहे, पण होणार ना हुकमाची राणी होणार? होणार. हो, त्या बात आहे. सगळे होणार हुकमाची राणी. नक्की एकदा माझ्या बरोबर बोला, मीच होणार हुकमाची राणी. बोला. बरं बाई, व्हा, तुम्हीच व्हा. ओके, आणि सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. ताई, खेळाचं नाव काय आपल्या? रेडी? 1 2 हसली तर फसली, हसली तर फसली. ठीक आहे, हरकत नाही. हा, ताईची तिची स्टेप आहे आपली, या ताईची. ओके, हा ताई. हा, खेळाचं नाव काय आपल्या? हसली तर फसली हे. हरकत नाही. हा, आपले खेळाचं नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा, खेळाचं नाव कळलेलं आहे. ओके, आता हा खेळ असा आहे की इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचंय, तुम्हाला जसं येईल तसं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. ओके, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ठीक आहे, नजर तुमची खाली नाही, सरळ किंवा वर असायला पाहिजे. हा ताई, ओके. बरं, अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाहीत. जी ताई हसेल ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आहेत. ओके, तर आता बघूया कोण आहेत त्या 5 ताई त्या जवळ आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. म्युझिक प्लीज. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं विसरून कोरी बघता थांबून, निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ, उभी लाईन हे एवढंच करायचंय आपण. हॅपी लाईन, वाकडी लाईन, फुल काढ, चिमणी काढ, हत्ती चुकला हा, मस्त. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई ठीक आहे. शिकणार आहेत, ओके, घाबरायचं व्हेरी नाही, गुड, मस्त. करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मीची घर हे, या बात. प्रसन्न होके अंदर Yeah. आएंगी घर के या बात. पटापट. पाटापुढे काटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो जोरात, जोरात, जोरात. देवापुढे मागे पुढे
काय सांगायलंय हा हसली ती फसली तू बाद झालेली आहे ताई समोर बसू शकते काही डोळे मिचकवले आणि हसली पण तू बाद झाली तू समोर बसू शकते मी सांगितलं होतं नजर खाली नाही सरळ किंवा वर बघायचं त्याच्यामुळे ताई तो बाद झालेली आहे किती हसशील अजून बाद झालीस तू समोर बसू शकते ताई बाद झालेली आहेस ताई तू समोर बसू शकते बाद झालेली आहेस तू नागोबा खाली घ्या का बाद झाली ताई तू समोर बसू शकते किती वेळ नमस्कार कसे झाले गेलात तुम्ही पुढच्या खेळामध्ये गेलाय खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचं पाचीताईंचं तुम्ही आलेल्यात आपल्या या पुढच्या खेळामध्ये हा सगळ्यात आधी ताई तुझं नाव सांग बरं पूजा धनाजी सावर्डे पूजा ताई मनीषा रविराज शिंदे मनीषा ताई सारिका जितेंद्र पाटील सारिका ताई निशा विजय पाटील निशा ताई रुपाली सागर पाटील रुपाली ताई व्हेरी गुड सगळ्या ताई इथे आल्यात आपल्या या पुढच्या खेळामध्ये कसं वाटतंय पण ताई कसं वाटतंय छान वाटतं पण मला सांग घरी कोण जास्त भांडतं म्हणजे तू की सगळ्यांशीच भांडते सगळ्याच आवाज असतोय सगळ्यांचाच आवाज असतो अच्छा मग पण भाऊजी जास्त भांडतात की तू जास्त रागवतो कोण घरात आम्हीच की लेडीजच की आम्ही सांगू नको तू तुझं सांग फक्त हा. घरात जास्त तू रागवते पण मग तू रागवल्यानंतर मग भाऊजी काय करतात काय ना ग बसते गप बसतात हा बरं ठीक आहे चांगलं अगं आम्ही असतोच पुरुष म्हणजे आम्ही खूप बिचारे असतो हो ना होय 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 त्या होय होय मध्ये सगळं कळलंय आम्हाला हा हरकत नाही पण हे असे खेळ आता हे जे दुसऱ्या खेळात आले कसं वाटतंय पण दुसऱ्या खेळामध्ये तू आलेली आहेस जास्त उत्सुकता वाढली जिंकायची जास्त उत्सुकता वाढलीस ना ओके व्हेरी गुड आता हा खेळ काय मी तुम्हाला मी सांगतो या खेळाचं नाव आहे फू फू फुगा आणि माझ्याचकडे बघा हा खेळ असा आहे की तुमच्या समोर हे प्लास्टिकचे हे पेपर कप आहेत तुमचं हा प्रत्येकी समोर हे पेपर कप आहे पेपर कप मध्ये 4-4 फुगे ओके काय करायचंय मी 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी एक फुगा घ्यायचा आहे तो फुगवायचा आहे व्यवस्थित फुगवून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे गाठ मारून झाल्यानंतर एक हात मागे ठेवायचा आहे आणि एका हाताने तो फुगा फोडायचा आहे तो फुगा फुटल्यानंतर लगेच दुसरा फुगा घ्यायचा आहे तो फुगवायचा आहे त्याला गाठ मारायची आहे आणि नंतर पुन्हा एक हात मागे ठेवून तो फुगा फोडायचा आहे टेबलाचा सपोर्ट घ्यायचा नाही असे करून 4च्या 4 फुगे फोडायचे फोडताना फक्त एकाच हाताचा वापर करायचा ठीक आहे जी ताई कमीत कमी वेळेमध्ये सगळे फुगे फोडेल ती असणार आहे विजेती अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत ज्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे ठीक आहे हा चला आपापल्या कपासमोर या उभे राहा या बरं 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपापल्या कपामध्येच फुगे येतात ते बघायचे हा बाजूचे धरायचे नाहीत हा रेडी 1 2 3 फुगा फोडताना एकाच हाताने फोडायचा आहे हा एकाच हाताने फुगा फोडायचा आहे हा क्या बात आहे व्हेरी गुड शाबाश हा शाबाश शाबाश हा हा घरी जाताना अशी जाशील मग हा शाबाश शाबाश फुगा फोडून झाले की हात वरती करायचा आहे गाठ मारायची आहे हा व्हेरी गुड हा हा व्हेरी गुड मस्त मस्त हा शाबाश व्हेरी गुड हा ओके हा ओके आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची निर्णय तुमच्या सगळ्यांसमोर आहे
दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे, ती ताई आहे. मला माहिती आहे मी नाही ते. आम्ही काहीच बोललो नाहीये, मी फक्त पाहिलं मी, असं काही नाही. हा दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे रुपाली ताई. यांचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे पूजा ताई. यांचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. रुपाली ताई आणि पूजा ताई, तुमचं दोघींचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला. कारण आता तुमच्यापैकीच या खेळातून होणार आहे विजेती, आणि ती विजेती असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ठीक आहे. पण रुपाली ताई, मला असं विचारायचं आहे की शाळेमध्ये असताना तुम्ही असं 25 डिसेंबर वगैरे साजरा करायचा, सुट्टी मिळायची अशी? 31 डिसेंबर साजरा करायचा. 31 डिसेंबर. पण मराठी मीडियम की नाही? हा मराठी मीडियम ना? हा बेताली इधर भी मराठी मीडियम. हा आहे की नाही आपलं? हा आपली भाषा मराठी भाषा. ओके. किती वर्ष झाले तुम्हाला लग्नाला? 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाले. तर एक पटकन एक उखाणा घेऊन टाक बरं. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, धनाजीरावांचे नाव घेते 16 सकाळचा या कार्यक्रमा दिवशी. ओहो, क्या बात आहे. धनाजीराव कसे आहेत? खूप छान आहे. खूप छान. खूप छान आहेत. ओके. आणि आता रुपाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 25 वर्ष. 25 वर्ष झालेली आहेत. ओ हो, क्या बात आहे. पटकन एक उखाणा होऊन जाऊ दे. सासर माहेर आहे मोठे हौशी, हा सागर पाटलांचे नाव घेते 16 सख्यांचा या कार्यक्रमा दिवशी. वा, खूप छान. आणि आता आपण या खेळाला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी हा खेळ काय आहे, खेळाचं नाव काय आहे, हे सगळं मी सांगणार आहे. पण त्याआधी आपण दोन्ही ताईंसोबत जाणार आहोत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. रुपाली सागर पाटील. रुपाली ताई, माहेर कुठलं दिंडनेरली. आणि सासर? सासर नांदुआ. किती वर्ष झालेत लग्नाला? 25 वर्ष झाली. 25 वर्ष. कसा चाललाय 25 वर्षाचा संसार? अगदी सुखाचा चालू. भाऊजी कसे आहेत? आहे बरे. बरे आहेत. हो. काय सांगशील माहेर बद्दल? कोण येतं माहेर म्हटल्यानंतर डोळ्यासमोर? आई वडील बहीण भाऊ. सगळ्यात जास्त आठवण कोणाची? आई वडील. आठवण येते. काय सांगशील आई बाबांबद्दल? त्यांची खूप इच्छा होती मी शिकून काहीतरी करून द्यावं, पण परिस्थितीनुसार मी शिकले नाही. पण आज जेव्हा ती मला हे एपिसोड बघताना पाहतील, तेव्हा त्यांना अभिमान वाटेल की निदान शिकून काय तिनं केलं नाही, परंतु तिनं आमचं नाव तरी या महाराष्ट्रात गाजवलं आणि अखंड महाराष्ट्राला ती दिसू लागली, याचा त्यांना अभिमान वाटेल. वा, नक्कीच. आनंदाचे अश्रू येतील. ताई, असं माहेरचा कुठला प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतं की तो अजूनपर्यंत लक्षात आहे आणि फार महत्त्वाचा असा प्रसंग घडला की ज्याच्यामुळे तुझ्या आयुष्यात खूप फरक पडला? काही नाही तसा अनुभव आलेला, परंतु हेच खंत वाटते की मी शिकू शकले नाही परिस्थितीनुसार. भाऊ शिकून द्यात अशी अपेक्षा ठेवली, परंतु तेही शिकले नाहीत. मग त्यांचं मन दुखवल्यासारखं असं झालं मला. त्याची खंत वाटते मला. निदान माझ्या कडने नाही झाले, माझ्या मुलातने ते मी पाहते. पुढं शिकावं त्यांनी. पण जेव्हा लग्न ठरलं किंवा लग्न झालं तेव्हा तू भाऊजींना सांगितलं की बा मला शिकायचं आहे, तर मी तेव्हा असं म्हणजे शिक्षणाला जास्त हे देत नव्हते, महत्त्व देत ना. महत्त्व देत नव्हते. पण ती अशी खंत वाटते की आपण शिकायला पाहिजे. हो, शिकायला पाहिजे. ही खंत कायम जीव आहे तोपर्यंत मला ही सतत खंत वाटणार. पण काय खरंच शिक्षणाची मला खूप आवड आहे. काय सांगशील तू या निमित्ताने सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ताईंना? कारण अशा बऱ्याचशा ताई आहे की ज्यांची इच्छा खूप असते, की शिकायची इच्छा असते किंवा इतर त्यांची सगळी स्वप्न असतात, पण या संसारामुळे, संसारात अडकल्यामुळे, जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्यामुळे त्या सगळ्या इच्छा ती बाजूला ठेवते. सो काय सांगशील त्यासाठी या सगळ्या ताईंनी? त्यांनी शिकावं पहिला शब्द म्हणजे, आणि नंतर म्हणजे जबाबदारी काही प्रत्येकाला असते, परंतु घरातल्यांनी मान्यता दिली पाहिजे त्यांच्या शिक्षणाला आणि शिकून पुढं मोठं त्यांनी व्हावं ही अपेक्षा आहे. निदान एक महिला शिकली तर
सगळ्या मला घर सुशिक्षित होतं, घर संसार सुखाचा होतो. आता हे अत्यंत महत्वाचं वाक्य बोललीस की एक स्त्री शिकली तर अख्खं घर सुशिक्षित होतं. गाव सुद्धा सुधारतं, वा, खूप महत्वाचं वाक्य. महाराष्ट्र सुधारतो. पण मग आज ह्या माध्यमातून काय सांगशील आईबाबांना की कधी व्यक्त नाही झालीस त्यांच्याकडे किंवा मनातलं काहीतरी साचून राहिलं असेल, कधी बोलली नसशील, तर आज या माध्यमातून त्यांना तू काय सांगशील? एवढंच सांगेन की आज मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं आहे. कारण की शिकल्यासारखं मी आता सध्या म्हणजे भजनी मंडळ एक 15 जणी आम्ही आहे हो. अच्छा. निदान मला ते संस्कृतमध्ये अभंग तरी येतात तुम्ही शिकवल्यामुळं, थोडंफार शिकवल्यामुळं मला ते अभंग शिकतो मी, म्हणजे म्हणते. क्या बात आहे. पण मग एखादा असा अभंग 2 ओळींचा असं आपल्याला संस्कृतमधनं बोलायला सांगितलं तर तू म्हणशील? जास्त संस्कृत नाही, मराठी की शिक. ओके, एखादा असा हा श्लोक किंवा अभंग तू म्हणू शकतेस का? विठ्ठला नाम तुझे चांगले, विठ्ठला नाम तुझे चांगले, ऐकता मन माझे रमले, ऐकता मन माझे रमले. वा, खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलताना. आता आपण शेवटच्या खेळाकडे जाणार आहोत, तर जायचं? चला तर मग मंडळी जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. बाहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा खेळ असा आहे की तुमच्या समोर प्लॅस्टिकची बाटली आहे, ओके, आणि 5-5 स्ट्रॉ आहे. मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर एका वेळी एकच स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि तो बाटलीमध्ये टाकायचा आहे. हे असा जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 5 स्ट्रॉ बरोबर त्या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. ओके, कळले ताई? हा स्ट्रॉ कसा टाकायचा बाटलीत ते मी तुम्हाला सांगतो. एका वेळी एकाच हाताचा वापर करायचा आहे. ओके, हा स्ट्रॉ घ्यायचा आहे. स्ट्रॉ घेतला की तो असा पकडायचा आहे. असा स्ट्रॉ टाकायचा बाटलीमध्ये. आणि बाटलीत स्ट्रॉ टाकताना टेबलाचा आधार घ्यायचा नाही, स्ट्रॉला हात लावायचा नाही. एकदा इथे पकडल्यानंतर हात लावायचा नाही. ओके, 1, 2, 3. समोर बघायचंय, समोर बघायचंय, समोर बघायचंय. हा व्हेरी गुड. शाबाश शाबाश शाबाश, ये बात आहे. ढकल गालाने ढकल, गालाने आतून ढकल. हा शाबाश. ओके, 1 गेलेला आहे. व्हेरी गुड. शाबाश शाबाश. हे बघा, हे बघा. लवकर लवकर लवकर, त्या कशा करतायत. रेडी, व्हेरी गुड. हे बघ, हे बघ. समोर बघ, समोर बघ. इथं समोर, हे बघ, असं इथं. समोर, समोर बघ. ठेव ठेव ठेव. पकड पकड. पकड 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 पकड. पकड. शाबाश शाबाश. पकड पकड. आणि 1, 2, 3 म्हणायचं. 1, 2, 3. कर. 1, 2, 3. एकदा 2 दाखवा, होऊन जाऊ दे. आणि आपल्या या खेळाची विजेती ठरलेली आहे रुपाली ताई आणि उपविजेती ठरलेली आहे पूजा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. ही छोटीशी भेटवस्तू आणि हा कप स्वयंपाकघरात ठेवायचे. या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. क्या बात आहे. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे रुपाली ताई.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतं. छान वाटतं. छान वाटते. उपमाची राणी ड्रेस पहिल्यांदा आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? आई वडला, आई वडिलांना, सासू सासरे. सासू सासरे सगळ्यांना. ओके, व्हेरी गुड ताई. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा रुपाली ताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तू हुकुमाची राणी झालेली आहेस. मंडळी, आज 25 डिसेंबर आहे, अर्थातच क्रिसमस आहे. आता लगेच आम्ही एक छोटीशी पार्टी करणार आहोत, कारण आपल्या भारतीय बांधवांचा हा एक सण आहे. आपण सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी होऊया. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत तुमच्या नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.